नमस्कार. आता नागराज प्रियाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, प्रिया मला सांग खरं खरं, तुला हे चांगलं वागणं, चांगलं घर, चांगली संपत्ती आणि हे चांगले कपडे लत्ते कोणी दिले? अगं मीच दिले ना. तुला हे नवीन जीवन मीच दिलेलं आहे. त्यावेळी प्रिया आता नागराजकडे बघत असते. नागराज म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे प्रिया, आता मी ना तुला तुझं खरं रूप दाखवणार आहे. त्यावेळी प्रिया हादरते. प्रिया म्हणते, काय? नागराज म्हणतो, होय, तू प्रत्येक वेळेला प्रतिमाला आणि रविराज दादाला सांगतेस ना ते तुझे आईवडील आहेत म्हणून. अगं ते तुझे आईवडील नाही आहेत हे तुलासुद्धा माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे, पण तुझे खरे आईवडील कोण आहेत ना ते मीच दाखवतो. आता हे ऐकून प्रियाला मोठा हादरा बसलेला असतो. आता नागराज आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमध्ये तो एक फोटो दाखवतो आणि तो फोटो प्रियाला दाखवत म्हणतो, हे बघ, हे तुझे खरे आईवडील आहेत. ते बघताच प्रिया म्हणते, काय? त्यावर नागराज म्हणतो, होय, हे सदाशिव लोखंडे आहेत ना, हेच तुझे खरे बाबा आहेत. प्रिया म्हणते, नाही नाही, हे माझे बाबा नाहीत. त्यावर नागराज म्हणतो, कसं नाहीत बाबा? हे तुझे खरे बाबा आहेत, हे मी सिद्ध करू शकतो आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. प्रिया म्हणते, असं करू नका. माझे आईवडील म्हणून रविराज आणि प्रतिमाच ठीक आहेत. ते नको मला. ते टेलर काम करणारे माझे आईवडील नाही होऊ शकत आणि ते काय मला देणार? ते टेलर काम करून 4 पैसे कमवतात. अशा गरिबीत मला नाही राहायचं आहे. मला या ऐशोआरामाची सवय झालेली आहे, त्यामुळे मला इथेच राहणं योग्य आहे. तुम्ही काहीही करू नका, हेच माझे आईवडील असू द्या. आता हे ऐकून नागराज म्हणतो, जर तुला इथेच राहायचं असेल ना तर मी सांगेन तसंच वागलं पाहिजे. त्यावर प्रिया म्हणते, काका असं काय करताय? मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही जे बोलाल तेच करेन, पण मला इथून बाहेर काढण्याच्या विचारात सुद्धा राहू नका. त्यावर नागराज म्हणतो, ठीक आहे, तू म्हणत असेल तर तुला मी इथनं बाहेर नाही काढणार, पण माझ्या शब्दाबाहेर बिलकुल जायचं नाही. आता हे सगळं बघून प्रिया खूपच हादरलेली असते. तर इकडे सायली विचार करत बसलेली असते. प्रिया ही तिच्या आई वडिलांशी कसं वागते, ती प्रतिमा त्याला कसं काय काय बोलली, प्रिया असं कसं वागू शकते, स्वतःच्या आई वडिलांचा एवढा अपमान करते, का असं वागते ती, असा सायली विचार करत असताना तिथे आता कल्पना येते. कल्पना म्हणते, सायली काय झालं? त्यानंतर सायली म्हणते, अहो आई बघा ना, ती प्रिया तिच्या आई वडिलांचा कसा अपमान करते, प्रतिमा त्याला त्याचा किती त्रास होत असेल तेच मी विचार करत आहे. तर इकडे रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा एक गोष्ट लक्षात घे, ही प्रिया कशी वागते बघ आणि ती सायली बघ. अगं सायलीमध्ये मला सगळे गुण आपलेच वाटतात. सायली जसं जेवण करते त्या जेवणाला तुझीच चव असते आणि तिचं वागणं बघ, तू कशी शांत आहेस तशी ती पण शांत आहे आणि समंजस आहे तुझ्यासारखी, आणि एवढे सगळे गुण तुझे तिच्यात आहेत. मग ही लेख आपली कशी असेल? मला वाटतं सायलीच आपली लेख असायला हवी ती. त्यावर प्रतिमा म्हणते, होय, तुम्ही अगदी बोलताय ते बरोबर आहे. सायलीसुद्धा मला माझ्या लेकीसारखीच आहे. पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.